राम राम मंडळी, जय भगवान जय गोपीनाथ। तर चला, आज आपण आलेलो आहे एका नवीन ठिकाणी। नवीन म्हणण्यापेक्षा आमच्यासाठी ते जुनंच आहे, पण तुमच्यासाठी नवीन बघणाऱ्यांसाठी नवीन आहे। तर त्या ठिकाणाचं नाव आहे श्री क्षेत्र भगवानगड। ही पावन अशी भूमी आहे आणि हे स्थान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात स्थित आहे। तर हे एवढं रम्य असं वातावरण इथं आहे, मनाला एकदम शांतता वाटते। तर बघा, एकदम भारी असं वातावरण आहे इथे आणि इथं नजारा पाहिल्याच्या नंतर असं वाटतं आपण कुठेतरी स्वर्गातच आलोत काय। पण असं काही नाही, स्वर्गात नाही आहेत, आपण कधी पण येऊ शकता या ठिकाणी। यायला काही लई लांब नाही, नगरवरून 35-40 किलोमीटर अंतरावरती आहे बघा हे भगवानगड। आणि इथं श्री संत राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांची समाधी आहे, तसेच त्यांचे शिष्य श्री भीमसिंह महाराज यांची पण समाधी आहे। तर चला पाहूया, त्यांच्या समाधीचे दर्शन करूया। तर मित्रांनो, ही आहे आपल्या राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांची समाधी। तर इथं एकदम असं भारी, मनाला प्रसन्न असं वाटतं। तर चला आपण फेरा मारून एकदा राष्ट्रसंत श्री भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊया आणि पुढे चलूया। तर मित्रांनो, हे एकदम जुनं असं बांधकाम आहे। तर या बांधकाम बघा दगडांनी केलेलं आहे, किती छान असं वाटतं। इथं एकदम मन असं रमूनच जाते बघा। तर आपल्याला आता भीमसिंह महाराज यांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे, तर वळूया आपण त्यांच्या समाधीकडे। तर ही भीमसिंह महाराज यांची समाधी आहे, चला यांच्या समाधीला पण एक फेरा मारूया। तर तसेच आता विठ्ठल मंदिरात जाऊया आपण। चला, घंटा वाजवली आणि चाललो बघा आता विठ्ठल मंदिरात। मागतो काहीतरी देवाला, काहीतरी म्हणण्यापेक्षा चांगलं जे म्हणणं, दुसरं काही नाही मागायचं। तसेच बाबांनी सर्व वस्तू ज्या ज्या वापरलेल्या आहेत त्या सर्व पितळाच्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता इथे। पाहायला काही पैसे लागत नाहीत त्याला, असं एवढं भारी वाटतात ना, आपण पाहावंच वाटतं। तर एकदा नक्की भेट द्या।